या बैठकीत मित्रपक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे। जालना, औरंगाबाद, रावेर, नंदुरबार, नगर या जागांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे। आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रवास करणार असाल तर आधी मेगा ब्लॉकच्या वेळा बघा। मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान, त्याचबरोबर पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते माहीम दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे। राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं प्रकाशित केलेल्या 2019च्या नववर्षाची दिनदर्शिका प्रकाशित झाली, पण ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा आणि 28 नोव्हेंबरच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे। औरंगाबादमधली बातमी आहे। फार्मडी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण करूनही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, कारण या कोर्स पूर्ण केल्यानंतर देखील पदनिर्मितीला मंजुरी मिळालेली नाही। बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान निपाणीजवळच्या तवंदी घाटामध्ये एका ट्रकनं कारला धडक दिल्यामुळे एक भीषण अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 6 जण जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत। मुरगुड गावचेही प्रवासी आहेत। बडोद्यामध्ये एक भीषण अपघात झालाय। हिट अँड रनचा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। एका बीएमडब्ल्यूनं दोघांना उडवलंय। पिंपरीमधला एक व्हिडिओ देखील आता आपण बघतो आहोत। अत्यंत गलिच्छ वातावरणामध्ये पाणीपुरीचं पीठ कसं मळलं जात आहे हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला पाणीपुरी खावीशी वाटणार नाही। दापोडी परिसरातला हा प्रकार आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एफडीए कडून त्याची चौकशी केली जाणार आहे। पिंपरीमध्ये आपण एक घटना बघतो। कासारवाडीजवळ मेट्रो साईटवर एक काम सुरू होतं आणि जिथे क्रेन कोसळल्याची घटना आपण या दृश्यांमध्ये बघतोय। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर नाशिक फाटा चौकातली ही घटना आहे। आदेश बांदेकर काल थोडक्यात एका अपघातातून बचावले। चेंबूरमधल्या एसएल स्टुडिओमध्ये झिंगझिंग झिंगाट या कार्यक्रमाच्या सेटला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागलेली होती। आदेश बांदेकर आणि इतर कलाकारांसह त्यामुळे सगळ्यांचीच पळापळ झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल मातोश्रीवर गेले होते। त्यांच्या मुलाचं म्हणजे अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ही मातोश्री भेट होती। त्यानंतर ते जयदेव ठाकरे यांच्या देखील निवासस्थानी गेले। 27 जानेवारीला अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचं लग्न होतंय। 7 आणि 8 जानेवारीला राज ठाकरे दिल्लीत जात आहेत आणि तिथे देखील ते पत्रिका देणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना ते पत्रिका देतील अशी शक्यता आहे आणि पंतप्रधानांना ते निमंत्रण देणार का नाही याविषयीचा सस्पेन्स अजून कायम आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारीपासून आता मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना मोहीम सुरू करते। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी सध्या दणका बसलेला आहे। आर्थिक दणका मोठा, कारण 900 कोटींचं कर्ज त्यांना फेडता आलेलं नाही आणि त्यामुळे दादरमधल्या कोहिनूर स्क्वेअर हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या हातून गेला आहे। पुण्यातली बातमी आहे। मेट्रोच्या गिरवडा ते रामवाडी या मार्गात बदल होतोय आणि त्याला विरोध करण्यासाठी काल अशा रीतीनं पुणेकर त्यांनी साखळी केली होती, मानवी साखळी, आणि आपला निषेध त्यांनी नोंदवलाय। मुंबईत नवीन फुटपाथ कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आता पालिकेनं घेतलेला आहे आणि त्यासाठी जुने पेवर ब्लॉकचे फुटपाथ उखडून तिथे आता कॉन्क्रीटचे फुटपाथ केले जातील। मुलीचं प्रेमप्रकरण असावं अशा संशयावरून विरारमध्ये वडिलांनी पेटवून दिलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे अशी माहिती कळते। मूर्तिजा मनसुरी असे आरोपी बाबाचं नाव कळतंय। औरंगाबादची बातमी आहे। सातत्यानं पाण्यासाठी वणवण करावी लागते। महापालिकेच्या हद्दीत असूनही पिण्याच्या पाण्यासाठी सातारा देवळाई भागातल्या नागरिकांना याचं पाणी विकत घ्यावं लागतंय। शासनानं प्रकाशित केलेल्या 2019च्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेतली चुकीची ताबडतोब दुरुस्ती केली जावी आणि कॅलेंडर रिप्रिंट करावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासंदर्भातली याचिका दाखल केलेली आहे।
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचा देखील विचार व्हावा, अशी भूमिका काल त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत औरंगाबादमध्ये मांडली. आणि त्यांच्या या भूमिकेचा सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी निषेध नोंदवलेला आहे. मराठा क्रांती मोर्चानं देखील जलील यांची भूमिका ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलंय. मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण मराठा क्रांती ठोक मोर्चानं असं म्हटलेलं आहे. पण इम्तियाज जलील म्हणजे मुस्लिम समाज नाही, असं देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. बारामतीतली बातमी आपण बघतो आहोत. कृषी प्रदर्शनाचं आयोजन 17 ते 20 जानेवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. 110 एकर जागेमध्ये विविध प्रात्यक्षिकं इथे दाखवली जातील. देशामध्ये राज्यातले नेते आपण बघतोय की आरोग्याविषयी कायम सजग असतात. धनंजय मुंडेंचा हा व्हिडिओ आपण सध्या बघतोय. औरंगाबादमध्ये काल त्यांचा हा जॉगिंगचा व्हिडिओ सध्या पाहायला मिळतोय. बातमी नाशिककरांसाठी महत्त्वाची, कारण जिल्हा बँकेच्या 36 संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 347 कोटींच्या नुकसानीसंदर्भात तब्बल 2 वर्ष याची चौकशी सुरू होती आणि त्यानंतर ही कारवाई केली जाते. भारत सरकारच्या खेलो इंडिया या कार्यक्रमांतर्गत प्लेअर लॉन्च सध्या बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सुरू आहे. बंद हॉलमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिलेली असताना क्रीडा संकुलाच्या रस्त्यावरच असे मद्यपानाचे कार्यक्रम होत असल्याचं उघड झालंय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपसंचालकांना जाब विचारलाय. पुण्यातली बातमी आपण बघतो. पालकमंत्री गिरीश बापटांनी षटकार लगावलेला आहे. सीएम चषक पुणे शहर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचं इथे निमित्त होतं आणि गोगावलेंनी त्यावर चेंडू टाकला आणि तिथे बापटांनी चक्क षटकार ठोकला. हा व्हिडिओ सध्या आपण बघतोय. बातमी पालघरमधली आहे. केळवे पर्यटन स्थळी ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेत 8 राज्यातले स्पर्धक सहभागी झाले. बातमी वसईतली सातिवली इथल्या डायस रेसिडेन्सी इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून हंसकुमार गौड या 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू ओढवलेला आहे. तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर ही लिफ्ट जात होती आणि लिफ्टमधल्या गॅपमध्ये त्याचा पाय अडकला होता. पिंपरीमधली बातमी आपण बघतोय. सिनेस्टाईल गोळीबार काल झाला. हांडेवाडी रोडवर राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक शेखर बिनावत यांच्या मुलावर कुख्यात गुन्हेगारांना पाठलाग करत गोळ्या झाल्या, पण निलेश बिनावतनं थेट हडपसर पोलीस ठाण्यात गाडी नेली आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. महाबळेश्वरमध्ये काल बातमी आपण बघितली होती. वेण्णालेक परिसरात एका तरुणानं आत्महत्या केल्याची ही बातमी होती, ज्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. ताजुद्दीन मानकर असे व्यक्तीचं नाव कळतंय. महाबळेश्वरच्या रांजणवाडी गावातले ते रहिवासी होते. डोंबिवलीची बातमी यानंतर आपण बघतो. सागाव इथल्या साडीच्या दुकानाला अशी भीषण आग लागलेली होती. साडी आणि खेळण्याचं एक दुकान तिथे होतं. बालाराम भुवन इथे असणारे हे दुकान आगीत भस्मसात झालंय. सिडकोनं खारघरमधल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातल्या इमारतीच्या प्रवेशद्वारात शेजारची मोकळी जागा विक्रीचा आता तिकडे घाट घालण्या अशी माहिती कळते. फेरीवाल्यांसाठी गृहसंकुलाची ही वाट सिडको मोकळं करते आणि त्याला तिथल्या रहिवाशांनी विरोध केला. बातमी चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द भागातल्या रहिवाशांसाठी खूप महत्त्वाची, कारण एम पूर्व भागातल्या तुर्भे जलाशयाच्या जलवाहिनीवरची गळती रोखण्याचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे इथे आज पाणी पुरवठा केला जाणार नाही. 10 जानेवारीला कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. घोडबंदरची दृश्य सध्या आपण बघतो आहोत. रोज पहाटेच्या वेळी अवजड वाहनांचे अपघात तिथे होताना दिसत आहेत. काचांनी भरलेला ट्रक गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात होता आणि ट्रकला अपघात झालाय. बातमी मुंबईची क्रॉफर्ड मार्केटमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय. सुपर शॉपिंग सेंटरच्या बिल्डिंगला आग लागली आहे. सुदैवानं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आलं. मुंबईमध्ये सध्या रवींद्र नाट्य मंदिरात मांडेशी महोत्सव सुरू आहे. शालेय मुलींचे कुस्तीचे सामने इथे आयोजित करण्यात आले होते. मांडेशी चॅम्पियन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करते. बारामतीतली दृश्य सध्या आपण बघतोय. हजारो किलोमीटरचा प्रवास करत उजनी जलाशयामध्ये परदेशी पाहुणे दाखल झालेत. 7 समुद्रा पारहून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांची इथे जणू शाळाच भरली आहे. ही दृश्य आहेत पुढची. माहीमची सीगल पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. हिवाळ्यात स्थलांतर करणारे सीगल पक्षी गेले महिनाभर इथे किलबिलाट करतात.
बातमी औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची। सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातल्या सचिन या पांढऱ्या वाघाचा मृत्यू ओढवलेला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून तो आजारी होता। त्याच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मुंबईमध्ये जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्तानं भगवान जगन्नाथाच्या काढण्यात आलेल्या यात्रेमध्ये भव्य रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले। बेदरकार आणि सुसाट वाहनं चालवल्यामुळे होणारे रस्ते अपघात टाळता यावेत यासाठी वाहन वेगावर आता मर्यादा येण्याची शक्यता दिसते। त्याबाबतचं धोरण निश्चितच आता आखलं जाणार आहे आणि वेग मर्यादा आणखी कमी करण्याची तरतूद यामध्ये असू शकेल। अतिथंड वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पुढच्या आठवड्यात गारठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 3 ते 4 दिवस पुढचे राज्यातलं हवामान हे कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। भाजपतर्फे दिल्लीमध्ये समरसता खिचडीचं आयोजन आज करण्यात आलं आहे। रामलीला मैदानावर 3000 किलो खिचडी त्यानिमित्तानं शिजवली जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलितांशी संवाद साधण्याचा भाजपचा यातून प्रयत्न दिसतोय। पुढची दृश्य आपण बघतोय। गुजरातमधली दृश्य आहेत। पैशांचा खरंच खेळ चाललाय का अशी ही बातमी आहे। नवसारीमध्ये एका भजन कार्यक्रमामध्ये एका गायिकेवर पैशांची अशी उधळण केली जात होती। हजारो रुपये तिच्यावर उधळण्यात येत होते आणि हा पैशांचा वापर सामाजिक कार्यक्रमासाठी केला जातोय असं आयोजकांचं म्हणणं आहे। जम्मूच्या दोडामधली जोरदार बर्फवृष्टी सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय। परिसरात पांढरी चादर जणू पसरली आहे असंच पाहायला मिळतंय। मनालीमधली दृश्य यानंतर आपण बघतो। जोरदार बर्फवृष्टी तिथे झाली आहे। रस्ते वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। पर्यटक मात्र त्याचा आनंद लुटताना दिसतात। जम्मूच्या राजौरीमध्ये देखील बर्फवृष्टीमुळे वातावरण आल्हाददायक आहे, पण अनेक वाहनं यात अडकून पडली आहेत। पुढची दृश्य उत्तराखंडच्या चमोलीमधली तिथे देखील जोरदार बर्फवृष्टी कशी झाली आपण बघतोय। तापमानात मोठी घट झाली आहे। पुढची दृश्य हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौरमधली इथे देखील जोरदार बर्फवृष्टी होते आहे। मोठ्या संख्येने इथे नागरिक इथे आनंद घेण्यासाठी गर्दी करतात। पुढची बातमी आहे जम्मूतल्या कटरा भागातली जोरदार बर्फवृष्टी आहे, ज्याचा फटका वैष्णोदेवी इथे यात्रेसाठी आलेल्या नागरिकांना बसतोय। पुढची बातमी मुंबईतून आलेली आलोकनाथ यांच्या संदर्भातली दिंडोशी कोर्टाने त्यांना दिलासा दिलाय, कारण लेखिका विंता नंदा यांनी त्यांच्यावर बलात्काराची तक्रार दाखल केली होती। अटक होण्यापासून बचाव करण्यासाठी आलोकनाथ यांनी डिसेंबर महिन्यात दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, जो मंजूर करण्यात आलेला आहे। वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक डॉक्टर झाकीर नाईकच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याच्या आदेशाच्या स्थगितीविरोधात ईडीनं हायकोर्टात धाव घेतली होती, ज्याची दखल घेत आता नाईकला नोटीस बजावण्यात आली आहे। नंतर आता वरुण धवन यावर्षी लग्न करणार अशी माहिती कळते। नताशा दलाल सोबत तो नोव्हेंबर 2019 मध्ये लग्न करेल अशी चर्चा आहे। गोविंदाचा सुपरहिट सिनेमा कुली नंबर 1चा रिमेक येतो आहे आणि सारा अली खान यामध्ये भूमिका साकारणार होती, पण आता तिच्या जागी आलिया भट्टची वर्णी लागल्याचं कळतंय। रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा गली बॉय या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालेलं आहे आणि या सिनेमात आलियासोबत काम करण्याचा अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून देणारा होता असं त्यांनी म्हटलंय। आलियाचे इमोशन्स आणि मेहनत या दोन्हीमुळे रणवीर सिंगनं प्रभावित झाल्याचं म्हटलंय। नेहा कक्कर नुकतीच एका लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमात गाता गाता अचानक रडायला लागली आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। व्यक्त होताना आपण प्रचंड डिप्रेस असल्याचं तिनं मान्य केलेलं आहे। कुणी एक व्यक्ती यासाठी जबाबदार नाही, तर आपल्या आजूबाजूची नकारात्मक विचार करणारी मंडळी याला जबाबदार आहेत असं तिने म्हटलंय।